बिग बॉस मराठी सीझन 7ची वाट बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी अतिशय महत्त्वाची जी आहे ती अपडेट घेऊन मी आलेलो आहे. का अचानक ही व्हिडिओ बनवतोय मी, त्याच्या मागचं रिझन असं आहे की बिग बॉस या संपूर्ण फ्रँचायझीला 20 वर्ष जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्याच खुशीमध्ये बिग बॉसचे जे मेकर्स आहेत ते एकाच टायमिंगला 6 वेगवेगळ्या भाषांमधले बिग बॉस जे आहे ते एका दिवशी लॉन्च करणार आहेत आणि ते ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्यामध्ये कुठले कुठले सीझन्स असणार आहेत? हिंदीचा 20वा सीझन असणार आहे बिग बॉस 20, त्यानंतर हिंदीचा तर आहेच, त्यानंतर तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि आता नवीन एक लँग्वेजमध्ये चालू होतं आहे बिग बॉस, ते म्हणजे बंगाली. बांगला भाषेमध्ये देखील जे आहे ते बिग बॉस चालू होणार आहे. पण मित्रांनो, त्याच्यामध्ये कुठेही बिग बॉस मराठीच्या 7व्या सीझनचा उल्लेख केला गेलेला नाहीये. ना कुठे अधिकृत, ना कुठे ऑफिशियल बातमी आलेली आहे किंवा टीजर आलेला आहे, प्रोमो आलेला आहे, असं कुठलीही गोष्ट बिग बॉस मराठीबद्दल झालेली नाहीये. कारण की तुम्ही जर बघितलं तर बिग बॉस मराठीचा 6वा सीझन जो होता, हा 6वा सीझन जानेवारी महिन्यामध्येच आपल्याला 2026 मध्ये बघायला मिळाला होता. तो संपला होता एप्रिलमध्ये. आणि तसं करण्यामागचं रिझन एकच होतं की आपले जे रितेश भाऊ आहेत त्यांचा आपला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा जो मूवी आहे तो येणार होता मे मध्ये, आणि त्याची जी पूर्ण पॉप्युलरिटी आहे रितेश भाऊंची ती वापरून पिक्चर चालवायचा होता. अशा पद्धतीची ट्रिक असावी, टॅक्ट असावी असं मला वाटतं. त्यामुळेच हा सीझन जानेवारीमध्ये चालू करण्यात आला आणि एप्रिलच्या मध्यामध्ये संपवण्याचं काम तिकडे जे आहे ते केलं. पण आता जर पुढचं बघितलं तर सप्टेंबरमध्ये जे आहे ते हे बाकी सगळे सीझन चालू होतील. त्याच्यासोबत आपला सीझन का चालू करत नाहीत तर त्याच्या मागचं रिझन एकच आहे की मराठी प्रेक्षक जे आहेत ते हिंदीचा सीझन पाडू शकतात, ह्या गोष्टी होतात. त्यामुळे मराठी आणि हिंदी तुम्हाला कधीही एकदम सोबत चालू करताना कधीही बघायला मिळणार नाही. कारण की दोघांचा ऑडियन्स ऑलमोस्ट जो मराठी बघतो तो संपूर्ण हिंदी देखील बघतो, आणि जो हिंदी बघतो त्याला प्रॉपर जो महाराष्ट्रात राहतोय त्या संपूर्ण TRPचा खेळ आहे. त्याच्यामुळे मराठी आणि हिंदी हे कधीही एकत्र चालू होणार नाहीत. तर आता विषय बघा कसा आहे, 20वा सीझन आहे तर मला असं वाटतं मोस्ट प्रोबेबली 4-5 महिने चालवायचा प्रयत्न डेफिनेटली यांचा असणार आहे. आणि काय थीम आहे काय नाही हे त्या काळात आपल्याला समजेलच. पण हा सीझन खूप मोठा असणार आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, म्हणजे यावर्षी जसं 2026 मध्ये 6वा सीझन चालू झाला होता जानेवारी महिन्यामध्ये, तसंच चान्सेस खूप जास्त आहेत की बिग बॉस मराठीचा 7वा सीझन जो आहे हा देखील आपल्याला बघायला मिळेल पुढच्या वर्षी 2027च्या सुरुवातीला, जानेवारी महिन्याच्या अराउंडच. पूर्ण जो खेळ आहे हा बदललेला आहे, टायमिंग सगळे चेंज झालेले आहेत. आता जो सीझन आपला डिसेंबर किंवा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या आसपास यायला पाहिजे होता ते संपूर्ण गणित आता चेंज झालेले आहेत. हा मला असं वाटते एकतर कायमस्वरूपी जानेवारी महिन्यामध्येच येईल किंवा मग 1 महिना अगोदर डिसेंबरच्या आसपास जो आहे तो चालू करण्याचे प्रयत्न असू शकतात. कारण की IPLचा देखील फटका पडतो, संपूर्ण गोष्टी असतात. आता इंडिमॉल शाईनला प्रॉपरली थोडंसं गणित बसवावं लागणार आहे. हिंदी पण संपवून मराठी पण पूर्णपणे प्रॉपरली संपवला गेला पाहिजे. का? कारण की कुठलीही समजा IPL आलं, वर्ल्ड कप आला, या संपूर्ण गोष्टी मिक्स होतात आणि पूर्ण TRPची जी आहे ती वाट लागते. त्यामुळे चान्सेस आहेत की जानेवारी किंवा डिसेंबरमध्ये जो आहे तो चालू होऊ शकतो बिग बॉस मराठीचा 7वा सीझन. अजून कुठेही अधिकृत जी आहे ती बातमी आलेली नाहीये. त्यामुळे कोणीही याच्यावर भरोसा ठेवू नका कुठेही बिग बॉस मराठी सीझन 7 चालू होतोय सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये, असं काही नाहीये अजून कुठेही आलेलं. जेव्हा केव्हा येईल तेव्हा आपल्या चॅनलवर नक्की तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण की असेच अपडेट्स जे आहेत ते आपण बिग बॉसबद्दल तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.